उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जवळपास 600 शेतकऱ्यांशी साधणार संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर प्रतापसिंह जाधवांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेते काय बोलतात सगळ्यांचं लक्ष। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते गैरहजर। जिल्हा पातळीवरील अहवालाचा पत्ताच नाही। निवडणुकीत भाजप युतीत की स्वबळावर सवाल कायम। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। राज्यातील 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला लागणार निकाल। महाराष्ट्रात आचारसंहिता लागू। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपाची आग मस्तकात गेली। आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। राज ठाकरेंचा संताप। दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? हे असले धंदे करतात आणि मला मास्टरमाइंड म्हणतात। रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सुनावलं तर डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करण्याची ही मागणी। छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात। पॅसेंजर ट्रेनची मालगाडीला धडक। अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू तर 5 जण जखमी। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाचं नवी दिल्लीच्या विमानतळावर जंगी स्वागत। फुलांचा वर्षाव करत केक कापून दिल्या शुभेच्छा। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही घेऊ शकतात भेट। आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी। तापमानात घट। गुलमर्गसह परिसरात बर्फाची चादर। पर्यटकांमध्ये आनंद। ची संख्या लक्षणीय आहे आणि केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून देखील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला जातोय। असं असलं तरी मतदार याद्या सदोष असूनही अधिकारी मात्र याबाबत ठोस उत्तर देऊ शकले नाहीत। दुबार मतदारांची नावं वगळण्याविषयी आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्याचं ते म्हटलेत। मात्र ही वेळखाऊ पद्धत असून निवडणुकीपूर्वी मतदार यादी स्वच्छ होणं शक्य नसल्याची आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे। एकूणच मतदार याद्यांमधील घोळाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं गोलगोल उत्तर देत वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुबार मतदार याद्यांचा मुद्दा आगामी काळात तापणार आहे। दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना वाघमारेंनी कशी उत्तरं दिली आहेत ते पाहूयात। परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार असा हा महत्त्वाचा प्रश्न वाघमारेंना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी म्हटलं की दुबार मतदारांसमोर डबल स्टार असं चिन्ह नोंदवण्यात येणार आहे। दुबार नोंदणी असलेल्यांशी संपर्क केला जाणार आहे। दुबार नोंदणी असणाऱ्यांना एकच मतदान केंद्र दिलं जाईल असं वाघमारे यांनी म्हटलं। त्यानंतर मतदार यादीवरून विरोध मग निवडणुकीची घाई का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर दुबार तिबार मतदारांबाबत विशेष उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार मतदान झालं का असा देखील सवाल त्यांना करण्यात आला। या संदर्भात आम्ही भाष्य करणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं। आणि त्यानंतर पत्रकारांनी एक प्रश्न विचारला। आयोगावर राजकीय दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर त्यांनी काय म्हटलंय तर आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं। सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची?
एका घरामध्ये 40पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत. तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या, विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलं आहे? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत. त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार. तिथे शहानिशा करतील, त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही. एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी चूक कोणाची आहे? सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घराची यादी आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली याच्यावर तुमचा वचक नाही आहे का या यंत्रणेवर? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलेला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. ट्विट करत त्यांनी आयोगावर टीका केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूयात. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे. आता उत्तरदायित्व पण नाकारणार. मग तुमच्या पदाचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. पाहूयात. ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत, या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते. या सगळं बघितल्यानंतर एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी हा त्यांनी लावलेला आहे. आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खोटे आधार कार्ड, खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात, त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे, ते खरं आधार कार्ड आहे, खरं वोटिंग कार्ड आहे का नाहीये. फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का, खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का, वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील. मतदार याद्यांमधील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू झालंय. राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि भिवंडीतल्या दुबार मतदारांचा पर्दाफाश केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी दुबार मुस्लिम मतदार यादी सादर केली. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी शेलार यांनी समोर आणली. सलग दुसऱ्या दिवशी देखील आशिष शेलार यांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप केलाय. यावर संदीप देशपांडेंनी शेलार, देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम यांचा फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं या प्रकरणाला आता धार्मिकतेचा रंग आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्यांना दिसत आहेत. मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण आहेत. काँग्रेस मुस्लिम धार्जिण होतीच. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी, भोईर, पाटील
पण अन्य नावं आणि अन्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती धर्माधर्मात वितुष्ट दुजाभाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालंय. दरम्यान शेलार यांच्या या टीकेनंतर संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट करत डिवचलेला आहे. आपण पाहूयात. यात शेलार यांचा एक फोटो संदीप देशपांडेंनी शेअर केला असून त्याखाली देशपांडेंनी केलेल्या ट्विटमध्ये आशिषुद्दीन यांच्यासाठी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा असा उल्लेख केलेला आहे. दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो. त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं. आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय, बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठल्या जाती धर्माचा असो. पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे. मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलं आहे की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत. ते म्हणायचं मुस्लिम मतदार, आम्ही मुस्लिमांचं, काल मला त्यांचं एक वाक्य आठवतं आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं, जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले. म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही, सगळ्यांना न्याय. मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं.